आज पहिल्यांदा 250 फीट पिनाकल मी स्वतः क्लाइंब करत आलो. वा मित्रांनो, हे बघा. शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे दुसरा दिवस आणि काल जबरदस्त ट्रेकिंग झाल्यानंतर आज चाललोय अजून एक, म्हणजे एक नाही, जवळपास आय थिंक 2 सुळके असतील ते क्लाइम्बिंग करायला आणि रॅपलिंग करायला. आणि जसं मी म्हणालो, आम्ही टेंटमध्ये राहिलो होतो. भयानक थंडी येतं. आत्ता आम्ही त्र्यंबकेश्वरच्या जवळच पहिने गावामध्ये आहोत. भयानक म्हणजे खूप जास्त थंडी, बाहेर सगळे भिजलेलं आहे. जवळजवळ 7:30 वाजले सकाळचे. आता आपण आवरून निघूयात. क्लाइम्बिंगच्या आधी नाश्ता करायला लागणार आहे. सुंदर असं गावाकडचं वातावरण. बनायला बसली छोटी मॅगी 2 मिनिटाची. इकडे आपली मॅगी बनते. आव केदारकांठाला 10,000 फीट उंच. मोठी मॅगी चुलीवर मस्त मॅगी बनवायला लागली. चुलीवर किती वेळात बनणार? 2 मिनिटात नाही बनणार. 5 मिनिट्स 5 मिनिट 1.5-2 तासात बनणार. 1.5-2 तास बनणार. ती मॅगी. काल राईस खाल्ला होता, आज मॅगी. तो फक्त चमचा चिकनचा आहे. मस्तपैकी मॅगी आलेली आहे आपली. गारटा पण आहे आणि त्यात गरम गरम मॅगी. आता आपण संडे 1 संडे 2 करणार होतो, पण जास्त वेळ झालेला आहे आणि जायचा रस्ता व्यवस्थित माहिती नसल्यामुळं आपण आता चाललो आहे डांग्या पिनाकल करायला डायरेक्ट. आणि तो आता किती उंच आहे माहिती नाही आहे, पण बऱ्यापैकी एक 250 फूट असावा असं वाटतं. समोर आपल्याला दिसतोय डांग्या पिनाकल. आणि आम्ही बऱ्यापैकी जवळजवळ त्र्यंबकेश्वरपासून, म्हणजे ज्या पहिने गावापासून जवळजवळ 1 पाऊण तास झालं ट्रॅव्हल करून आलं इथं. आणि इथं आता चहा वगैरे भेटतोय का बघायचं, कारण अजूनही थंडी आहे. चहा वगैरे आहे ना बाकी? ओके. त्या चौकात आपल्याला समोर दिसतोय रांजरगिरी किल्ला. हो 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 हो. आता वरती गेल्यानंतर भयानक ऊन लागणार आहे आणि आपल्या डाएटनुसार दही एकदम ताजं आहे, एकदम ताजं चांगलं दही आहे. ओके. फायनली आपण पोचलोय शिरसाटे गावामध्ये आणि तिथं बेस विलेज दुसऱ्या बाजूचं आम्ही आलो आहे. आणि या ठिकाणी म्हणजे जे सफरेवाडी आहे ते मागे आपल्याला दिसली आणि तिथून आता या ठिकाणी पोचलोय. इथून आता समोर दिसतोय आपल्याला तो डांग्या पिनाकल. तर तिकडे आता रस्ता कुठून आहे बघूया. तिथे बघा सगळे टोमॅटो निघालेले आहेत. कॅरेट सगळे दिसते तिकडे टोमॅटोचे. मस्त ताजे टोमॅटो. खा ना एक शेतकरी व्यापारी नाही तुम्हाला लगेच याकाचे पैसे द्या म्हणायला. खाओ जितनी इच्छा हो उतना खाओ. खा सकते. रानात आलोय ना म्हणून म्हणलं, शेतकऱ्यांचं मन जे असतं ते एकदम मोठं असतं. रानात आल्यानंतर तुम्हाला कोणी काय विचारत नाही. वर त्या पिनाकलला जायला वाट तो बोर्ड लागतो. फायनली ट्रेक झालेला आहे चालू आणि ऊन बरंच झालेलं आहे. खूप कालच्या थकव्यामुळे आपण लेट उठलो, जास्त लेट झालं. हा, आणि त्यामुळं पुढे 2 पिनाकल जे करणार होतो संडे 1 संडे 2 ते कॅन्सल झाले आणि डांग्या पिनाकल चालू केलं आता. थोडा खडी चढाई होती, एकदम जास्त नाही, पण उन्हामुळं थोडीशी ती जास्त खडी वाटते. ती करून आम्ही आलो वरती पठारावर आणि इथून सलग पठार चालत जायचं.
पिनाकल वशी. हे बघा भव्य असा मोठा सुंदर असा हा टांग्या पिनाकल. भयानक वारा आहे आज, त्यामुळं चढताना त्रास नाही झाला. ऊन पण आहे पण वारं पण खूप जास्त आहे. हे बघा ढकलतंय पूर्ण, एवढं वारं आहे. ड्रोन उडवताना खूप रिस्क वाटते आत्ता. हां हे बघा सुंदर असा नागा पिनाकल. आणि बरोबर समोर जर बघितलं त्या ठिकाणी नवरा नवरी पिनाकल जो आपण काल क्लाइंब केलेला आहे. इथून बऱ्याच गोष्टी दिसतात. हा अंजनेरी पर्वत आपल्याला इकडे दिसतोय आणि बाकी मोठी अशी पर्वतरांग आहे. आणि इकडून खाली उतरून जायचं हळूहळू. आणि फायनली आपण पोचलोय जिथून आपल्याला क्लाइंब चालू करायचं आहे. या बाजूनं सरळ 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 वरतीकडून क्लाइंब करायचं आहे. आणि आपली महाराष्ट्र रेंजरची टीम तयार होते सगळी. आता ज्या ठिकाणी क्लाइंबिंग करायचं आहे त्या प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदा पूजा केली जाते आणि त्याच्यानंतरच क्लाइंबिंग चालू केलं जातं. तर आत्ता सुनील भाऊ पूजा करणार आहेत. गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बजरंग बली की जय. एक क्लाइंब नक्की लीड कोण करणार आहे? सुजल करणार आहे. सुजल लीड क्लाइंब करणार आहे आणि सचिन बिलेर गणपती बाप्पा मोरया. मोरया. काय झालं मांगडू झाला. मित्रांनो फायनली आपण आता चाललोय वरती क्लाइंबिंग करायला. आपले बरेच मित्र आता वरती गेलेले आहेत ऑलरेडी आणि त्यांच्या मागं मी सुद्धा जाणार आहे. लेट्स गो. क्लाइंबिंग करत जाऊ ना. लेट्स गो. मित्रांनो फायनली चालू झालेलं आहे. चालेल त्यानं टाईप केला. ओके या मित्रांनो फायनली पहिल्या स्टेशनवर पोहोचलो. इथे येताना अजिबात झुमर वगैरे लावायला लागलं नाही. व्यवस्थित क्लाइंब करत येता आलं. थोडंसं सोपं म्हणू शकतो असं अशा पद्धतीने आलो व्यवस्थित. आणि आपले दोन मित्र पहिल्या स्टेशनवर थांबलेले आहेत आणि इथून सरळ अजून आता दुसऱ्या पॅच आहेत. हा वारं जास्त आहे तेव्हा हळू जायला लागला.
इथून कसं येऊ रे? हां रोडला पकडून येऊ. 2 धरून येऊ. ओके पण आलो बाबा डायरेक्ट. हो मित्रांनो, सेकंड डेंजर पॅच कंप्लीट झालेला आहे आणि फर्स्ट टाइम फ्री हँड क्लाइंब केलेला आहे. आलो 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 केली चालू. हा इथं आता एवढा तरी पैसा आला व्यवस्थित. इथे कसं जायचं? हा 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 डेंजर आहे. लेट्स गो. Come on, you can do it, Girish. You can do it. सगळं करू शकतो. धरायला धरायला धरायला. हो 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 क्या बात आहे यार. एवढं थ्रिलिंग मध्ये मजा येते. हो हा कम ऑन गाईज. एवढी जबरदस्त हे करतोय तुमच्यासाठी. मलाही मजा येते. तुम्हाला सबस्क्राईब केलंच पाहिजे चॅनल. कसल्याही परिस्थितीत काय. हो मित्रांनो, हे बघा मजा येते. खतरनाक, खूप जास्त मजा येते मला. हो येस, ऑलमोस्ट देअर, ऑलमोस्ट देअर. हां पॅचला इथे आहे. येस हां हो हो हा मित्रांनो, फायनली कम्प्लीट केलेलं आहे आणि मस्त मजा आली राव. पहिल्यांदा असा क्लाइंब केलेला आहे मी. हा क्लाइंब करत आलोय मी पूर्ण. नॉर्मल शेवटचा वरती राहिलाय ते काय येस ते जाऊन येतो पटकन. पण मजा आली राव खरंच. पहिल्यांदा क्लाइंब केला असा. हा येस येस येस. चला इथून हा वरचा लास्ट पॅच राहिलेला आहे वरती. इथं ऑलमोस्ट इथूनच रॅपलिंग चालू होणार आहे आणि हा लास्ट पॅच कंप्लीट करून आपण सबमिट करूया. व सेल्फ करतो. येस येस हो कंप्लीट केलेला आहे. फायनली वरती आहोत आपण मित्रांनो. आपण वरती आलेलो आहोत फायनली एकदम. हा हे बघा सबमिट कंप्लीट झालेला आहे. पूर्णपणे व्यवस्थित, कुठेही काय प्रॉब्लेम नाही आलेला. आणि चारेवरचा नजारा बघा मित्रांनो कसं आहे. मजा आली फायनली. इतकं बरं वाटतं मला की एवढे जवळजवळ हा माझा 4था क्लाइंब असेल, 4था पिनॅकल क्लाइंब असेल. ज्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी मी झुमर मारत वरती गेलो होतो आणि आज पहिल्यांदा हा 250 फीट पिनॅकल मी स्वतः
क्लाइंब करत आलो एकदम व्यवस्थित. मजा आली यार खरंच, कारण मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की मी करू शकेन की नाही, कारण की भीती वाटतेच बिना हे करता. ज्यांना एक्सपिरियन्स खूप आहे रेग्युलर करता त्यांच्यासाठी नाही, मी सुद्धा रेग्युलर करतो पण एवढं नाही, क्लाइम्बिंगचं नाही. रॅपलिंग सहज होऊ शकते पण क्लाइम्बिंग करताना खूप पेशन्स लागतात, खूप ताकद लागते हातामध्ये, आणि ती आज सक्सेसफुली झालेलं आहे माझ्याकडून. सो आता मला कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. सो आता जबरदस्त जेवढे अजून करता येतील पिनॅकल तेवढे मी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, समिटवरून बघा तुम्हाला काय काय दिसते दाखवतो. आपण त्या ठिकाणी काल नवरा नवरी पिनॅकल क्लाइम्ब केला होता, तर तो नवरा नवरी इकडे आपला अंजनेरी पर्वत दिसतोय. इकडून जर गेला तर ह्याच्या पलीकडच्या बाजूला त्र्यंबकेश्वर, आणि इकडे तुम्हाला दिसते ही नाशिक सिटी, आणि आजूबाजूचा हा सुंदरसा परिसर. आणि हे पिंपळजोगा ना डॅम, हां मोठ्याच्या मोठा डॅम आहे बघा, पूर्णपणे दिसतोय हा पिंपळजोगा डॅम. आणि मी इथे आहोत, जबरदस्त. आता इथून आम्ही काय करणार आहे, लगेच खाली जाणार आहेत. सुजल खाली गेला आहे रॅपल डाऊनहून, आणि बाकीची दोघं पण खाली जाणार. सचिन, आय थिंक सचिन सगळ्यात लास्ट खाली आहे. मी रॅपल डाऊन करणार आणि त्याच्यानंतर आपण खालीच भेटूयात. लेट्स गो. मस्तपैकी रॅपलिंग चालू झालेलं आहे. हा मजा येते. काही दगड इथं, काही हे बघा कसे झालेत. हो हो हो. सेकंड बॅच ज्या ठिकाणी आपण आलो होतो त्या ठिकाणी आलो आहे. इथून बऱ्यापैकी मोठंही आहे. आणि फायनली खाली पोचलेलो आहे. आणि त्यांनी एका लाखात कॅराबिनर उडवलेला आहे. मित्रांनो, फायनली आपला हा पिनॅकल कंप्लीट झालेला आहे आणि मस्तपैकी रॅपल डाऊन करून आपण खाली आलेलो आहोत. मजा आली आणि महाराष्ट्र रेंजर्सच्या टीममुळं हे शक्य होतं आहे, कारण एकदम जबरदस्त सपोर्ट असतो त्यांचा. एकदम सेफली वरती जातो आणि एकदम सेफली आपण खाली येतो, तर खूप जास्त मजा येते करताना. अजिबात भीती वाटत नाही आहे. मित्रांनो, आम्ही आलो होतो आता खाली आणि जेवण झालेलं नाही आहे. सो आता जेवणाची तयारी चालू आहे. सचिन टोमॅटो आणि मिलन टोमॅटो कापतात, मी फक्त बघतोय. आणि तिकडे तयारी चालू आहे चिकनची. मस्तपैकी चिकन आणि भात तयार आहे आणि चपात्या. सगळेजण ताव मारते त्याच्यावर, ताव मारते सगळे याच्यावर. रस्सा ना, एवढं क्लाइम्बिंग केल्यानंतर थकलेले आहेत सगळे, त्यामुळे पटापट सगळे जेवते आता. मस्तपैकी चिकन, भुर्जी आणि चपाती, मजा येते. मित्रांनो, हे 2 दिवस खूप जबरदस्त गेले. म्हणजे 2 दिवसामध्ये आपण जवळजवळ 3 पिनॅकल कंप्लीट केलेले आहेत आणि खूप जास्त मजा आलेली आहे. आणि तुम्हाला असे इव्हेंट करायचे असतील तर महाराष्ट्र रेंजर्स या पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर, आणि त्यांना कॉल करून त्यांचे रेग्युलर इव्हेंट चालू आहेत तर त्यांना तुम्ही कॉल करून त्या इव्हेंटला पार्टिसिपेट करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अशी जबरदस्त ॲडव्हेंचरपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, लाल बटन दिसतं आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशी जबरदस्त व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील. तर मी आणि आमची टीम सर्व घेतो रजा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.